अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांगलं, हालसिद्धनाथांच्या नावानं चांगलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, पुन्हा एकदा नवीन आणि सुंदर अशा संदेशामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आजच्या संदेशामध्ये मला बाळूमामांना हे सांगायचं आहे. बाळूमामा, आयुष्यामध्ये कधी कधी असं वाटतं आपण कोणाच्या आयुष्यात खूप महत्त्वाचे आहोत, पण त्यांच्या एका शांततेतच आपण किती दूर आहोत हे सहजपणे कळून जातं. तुमची आठवण म्हणजे आवाज नाही, ती सवय आहे जी रोज नकळत मनात येते आणि हळूच डोळ्यामध्ये टचकन पाणी जाते. मी अजूनही तिथेच उभी आहे जिथे तुम्ही मला शेवटचं सोडलं होतं, परंतु फरक एवढाच आहे, तुम्ही पुढे गेलात आणि आयुष्यामध्ये मी हरून पुन्हा खाली बसले. बोला जय बाळूमामा. भक्तांनो, अशाच प्रकारचे बाळूमामांचे भावनिक, प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले हे संदेश जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करा. भक्तांनो, आजचा व्हिडिओ खूप खास असा होणार आहे, म्हणून हा संदेश सर्वांनीच शेवटपर्यंत ऐकायचा आहे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, या जगामध्ये काही माणसं अशी असतात जी सापापेक्षा घातक ठरू शकतात रे. कारण साप फक्त तेव्हाच हल्ला करतो जेव्हा त्याला काहीतरी धोका वाटतो. त्याची कारणं स्पष्ट असतात, तो फक्त स्वतःचं रक्षण करण्यासाठी हल्ला करत असतो. परंतु बाळा, काही माणसं आयुष्यामध्ये अशी असतात रे, जे आपल्या स्वार्थासाठी एखाद्या व्यक्तीचे आयुष्यभर नुकसान करू शकतात. ते तुमच्यासोबत छान बोलतात, तुमची काळजी घेत असल्याचे दाखवतात, तुमचं कौतुकही करतात आणि योग्य वेळ आली की तुमच्याच विश्वासाचा वापर तुमच्याविरुद्ध करतात रे. आयुष्यात प्रत्येक जखम शत्रू देत नाही. काही जखमा अशा लोकांकडून मिळतात ज्यांच्यावर आपण अधिक विश्वास ठेवलेला असतो. म्हणून बुद्धिमान माणूस फक्त कोण माझ्यावर प्रेम करतो एवढंच पाहत नाही, तर कोण माझ्या आयुष्यात कोणत्या हेतूने आला आहे हेही समजून घेतो. म्हणून बाळा, या संदेशामध्ये मी तुला सर्व प्रश्नाची उत्तरे देणार आहे आणि तुझं मन अगदी मी प्रसन्न करणार आहे. म्हणून बाळा, हा संदेश तुला 12 मिनिटे ऐकायचा आहे आणि पुढे 5 भक्तांना शेअर करायचा आहे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये हे 12 प्रकारचे लोक सापापेक्षा खूप विषारी असतात. त्यातील नंबर 1चा असा माणूस आहे, चांगुलपणाचा आव आणणारे लोक सर्वात धोकादायक असतात. जी उघडपणे तुमचा विरोध करते ती धोकादायक असते. जी तुमच्यासमोर हसून बोलते पण तुमच्या गैरहजेरीत तुमची प्रतिमा खराब करते. मानसशास्त्रामध्ये याला खूप निगेटिव्हिटी असेही म्हणतात. काही लोक प्रत्येक व्यक्तीसमोर वेगवेगळा चेहरा घेऊन वावरतात. तुमच्यासमोर ते प्रामाणिक, नम्र आणि मदतीसाठी तत्पर असल्याचा दावा आणतात, पण परिस्थिती बदलली की त्यांचं वागणंही बदलतं. पण 2 तोंडी माणसापेक्षाही अधिक धोकादायक व्यक्ती पुढे बसलेली आहे, जी तुमचं नुकसान शब्दांनी नाही तर तुमच्या प्रगतीकडे पाहून करते. मामा सांगतात, अरे बाळा, तुमचं यश पाहून अस्वस्थ होणारे लोक. प्रत्येक व्यक्ती तुमच्या अपयशामुळे दुःखी होत नाही आणि प्रत्येक व्यक्ती तुमच्या यशामुळे आनंदीही होत नाही. जेव्हा तुम्ही पुढे जाता तेव्हा काही लोक टाळ्या वाजवतात, पण काही लोक मात्र शांत होतात. त्यांचं हसू कमी होतं, बोलणं बदलतं आणि नकळत ते तुमच्या प्रत्येक यशामागे काहीतरी कमीपणा शोधू लागतात. पण तुमच्या स्वप्नांमुळे जर कोणाला त्रास होत असेल तर समस्या तुमच्या यशामध्ये नाही, लोकांच्या विचारामध्ये आहे. तुमची गुपित उघड करणारे लोक. काही लोक तुमच्या जवळ येतात कारण त्यांना तुमची काळजी असते, पण काही लोक जवळ येतात कारण त्यांना तुमच्याबद्दल काहीतरी विशेष माहिती हवी असते. जे तुमच्या अडचणी ऐकतात, तुमची गुपित जाणून घेतात आणि योग्य वेळ आली की तीच माहिती तुमच्या विरुद्ध वापरतात. खरं तर गुपित उघड करणारा माणूस फक्त माहिती सांगत नाही, तो तुमचा विश्वास लोकांना विकत असतो. म्हणून बाळा, ऐकणारा प्रत्येक माणूस विश्वासू असतोच असं समजू नका. काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी तुमच्याकडून माहिती घेत असतात. स्वतःला एक छोटासा प्रश्न विचारा, आजपर्यंत किती लोकांनी तुम्हाला आठवणीने फोन केला आहे आणि किती लोकांनी केवळ त्यांना काहीतरी अडचण असते म्हणून फोन केला आहे. आयुष्यात माझा अनुभव असा आहे की लोकांना आपली आठवण तर तेव्हाच येते जेव्हा
त्यांना काहीतरी अडचण असते. विशेष म्हणजे त्यांना आपल्याकडून जेव्हा पैसे किंवा एखादी वस्तू हवी असते तेव्हा ते आवर्जून आठवण काढतात आणि इतर वेळी विसरून जातात. याबद्दल तुमचा अनुभव काय सांगतो? आमचा आणि तुमचा अनुभव सारखा आहे की वेगळा? काही क्षण व्हिडिओ पॉज करा आणि पटकन कमेंट करा. तुमच्या कमेंट वाचायला आम्ही आतुर झालो आहोत. मामा सांगतात, गरज असेल तेव्हाच आठवण काढणारे लोक एकदम नातं तोडत नाहीत. ते तेवढ्यापुरतं तेवढं जिवंत ठेवतात जेवढं त्यांना स्वतःच्या फायद्यासाठी आवश्यक असतं. मानसशास्त्रामध्ये सुद्धा याला काहीच महत्त्व दिलं जात नाही. अशा लोकांकडे एक पॅटर्न असतो. महिने ते संपर्क करत नाहीत, पण ज्या दिवशी त्यांना मदत हवी असते त्या दिवशी ते अचानक खूप आपुलकीने बोलू लागतात. काम झाले की पुन्हा शांत होतात. याचा अर्थ प्रत्येक मदत मागणारा माणूस स्वार्थी असतो असं नाही, पण प्रत्येक संवादाची सुरुवात आणि शेवट फक्त त्याच्या फायद्यासाठीच होत असेल तर सावध व्हा. तुमच्यासमोर एक पाठीमागचे दूरच काहीतरी बोलणारे लोक तुमच्यासमोर एखादी व्यक्ती म्हणते तुझ्यासारखा भला माणूस जी आजपर्यंत पाहिला नाही, आणि दुसऱ्या व्यक्तीकडे जाऊन तीच व्यक्ती म्हणते तुमच्याबद्दल नकारात्मक बोलते. अशा लोकांपासून तुम्ही नेहमीच अंतर राखून ठेवा, कारण हे समोरून वार करणारे शत्रू नसतात तर पाठीमागून खंजीर खुपसणारे स्वार्थी आणि कपटी असे मित्र असतात. अशा लोकांना आयुष्यामध्ये कधीच जवळ करू नका. तुमच्या चुका लक्षात ठेवणारे पण चांगुलपणा विसरणारे लोक. काही लोकांचं निरीक्षण करून बघा. तुम्ही त्यांच्यासाठी 10 वेळा चांगलं काम कराल तरी ते शांत राहतील, पण नकळत तुमच्याकडून काहीतरी चूक झाली की ती वर्षानुवर्ष लक्षात ठेवतील. अशा नकारात्मक गोष्टी लक्षात ठेवणारी सिस्टम आहे. अशा लोकांना तुमच्यामध्ये सुधारणा नको असते. त्यांना तुमचा आत्मविश्वास कमकुवत करायचा असतो. जो माणूस फक्त तुमच्या चुका मोजतो आणि तुमचे चांगले गुण कधीच पाहत नाही, तो तुमच्यावर प्रेम करत नाही, तो फक्त तुमच्यावर नियंत्रण ठेवू इच्छितो. मामा सांगतात, सतत तुलना करणारे लोक. प्रेरणा देणारा माणूस तुमची तुलना स्वतःशी करायला शिकवतो. म्हणजे तुम्ही काल कसे होता, आज काय सुधारणा झाली आहे. पण विषारी माणूस तुमची नेहमी इतरांशी तुलना करतो. पहा, तो तुझ्यापेक्षा किती पुढे गेला आहे, तुझ्या वयात अमुक व्यक्तीने इतकं कमवलं आहे, किंवा तुझा भाऊ बघ आणि तू बघ. अशी वाक्य ऐकताना सुरुवातीला ती साधारण वाटतात, पण हळूहळू ती तुमच्या मनात एक प्रकारची भीती निर्माण करत असतात. मग नकळत तुम्हीसुद्धा आपली पण इतरांशी तुलना करायला लागता आणि स्वतःला कमजोर समजू लागता. मानसशास्त्रात लिओन फिएटर यांनी मांडलेल्या या रचनेनुसार माणूस सतत स्वतःची तुलना इतरांशी करू लागला तर त्याचा आत्मविश्वास आणि समाधान या दोन्ही गोष्टी कमी होऊ शकतात. यशस्वी लोक तुलना करत नाहीत, ते निरीक्षण करतात, शिकतात आणि पुढे जातात. म्हणून लक्षात ठेवा, जो माणूस तुम्हाला सतत दुसऱ्यांसारखं बनवू पाहतो त्याला तुमची क्षमता दिसत नाही, त्याला फक्त तुमच्यामधील कमतरता दाखवायची असते. पण पुढचा प्रकार त्याहून अधिक धोकादायक आहे, कारण तो तुमच्या प्रगतीवर नाही, थेट तुमच्या आत्मविश्वासावर हल्ला करतो. हे मात्र आयुष्यामध्ये कधीच विसरू नका. मामा सांगतात, अरे बाळा, तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करणारे लोक अनेकदा दगा तलवारीने होत नाही, तर तो एका वाक्याने सुद्धा होऊ शकतो. मोठी स्वप्न पाहू नकोस, तुझ्याकडून हे होणार नाही, तू त्या लेवलचा नाहीस. ही वाक्य ऐकायला एखाद्या सल्लागारासारखी वाटतात, पण अनेक वेळा तो सल्ला नसतो, तर तुम्ही झेप घेण्याआधीच पंख छाटण्याचा प्रयत्न असतो. सतत नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या की माणूस स्वतःला क्षमतेवरच शंका घ्यायला लागतो. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांना स्वतःवर विश्वास नसतो तेच अनेकदा दुसऱ्यांचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतात. हेनरी फोर्ड याचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, तुम्हाला वाटत असेल की तुम्ही करू शकता, किंवा तुम्हाला असंही वाटत असेल की तुम्ही हे करू शकत नाही, दोन्ही वेळा तुम्ही बरोबर असता. म्हणून तुमच्या क्षमतेचा निर्णय इतरांच्या भीतीवर सोडू नका, कारण तुमचं भविष्य त्यांच्या कल्पनाशक्तीपेक्षा खूप मोठं असू शकतं. म्हणून बाळा, आयुष्यामध्ये काही लोक फक्त बोलून थांबत नाहीत रे, ते तुमची मर्यादा किती आहे हे त्यांना तपासायलाही सुरुवात करतात. यासाठी तुम्हाला पुढील मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्यावा लागेल. तुमच्या मर्यादा तपासणारे लोक. मानसशास्त्रामध्ये एक निरीक्षण आहे, लोक तुमच्याशी तसंच वागतात जशी तुम्ही त्यांना परवानगी देता. सुरुवात खूप छोट्या गोष्टीपासून होते रे. ते वेळेची मर्यादा पाळत नाहीत, वारंवार दिलेला शब्द मोडतात, तुमच्या वस्तू परवानगीशिवाय वापरतात, तुमच्यावर विनोद करतात आणि म्हणतात, अरे मस्करी केली.
जर प्रत्येक वेळी तुम्ही शांत राहिलात तर त्यांना वाटू लागतं की हीच मर्यादा तुमची आहे आणि मग ते पुढे मर्यादा आणखी पुढे ढकलतात. म्हणून यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे की स्वाभिमानाशिवाय माणूस हा राहूच शकत नाही. म्हणून स्वाभिमान हा खूप महत्त्वाचा आहे. जो माणूस तुमच्या स्पष्ट मर्यादांचाही आदर करत नाही तो उद्या तुमच्या भावना, वेळ, विश्वास यांचाही आदर करणार नाही. म्हणून एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवा, नात्यांची खरी परीक्षा आनंदाच्या क्षणी होत नाही तर संकटाच्या काळी होते. जेव्हा तुमच्याकडे पैसा असतो, यश असतं, प्रभाव असतो, तेव्हा तुमच्या आजूबाजूला अनेक लोक दिसतात. पण एखाद्या दिवशी परिस्थिती विपरीत झाली तर फोन उचलला जात नाही, मेसेजला सुद्धा रिप्लाय दिला जात नाही आणि आम्ही कायम तुझ्या सोबत आहोत असं म्हणणारे अचानक व्यस्त होतात. अडचणीत असलेल्या व्यक्तीला सर्वात मोठं दुःख संकटाचं नसतं तर सोबत असल्याचा दावा करणाऱ्या लोकांच्या अनुपस्थितीचं असतं. म्हणून नेक्स्ट टाइम एखाद्या कठीण प्रसंगातून तुम्ही बाहेर पडलात तर काय गमावलं याचा विचार करत बसू नका. त्यापेक्षा तुमच्यासोबत कोण उभं राहिलं हे नेहमी लक्षात ठेवा. स्वार्थी माणूस नेहमी बढाई मारत नाही. अनेकदा तो खूप नम्र असतो, पण त्याच्या प्रत्येक निर्णयाच्या केंद्रस्थानी तो स्वतःच असतो. त्याला तुमची वेळ हवी असते, तुमची मदत हवी असते, तुमचा संपर्क, तुमचं ज्ञान, तुमचा उपयोग हवा असतो. पण तुम्हाला काही अडचण आली की त्याच्याकडे कारणांची लांबलचक यादी तयार असते. मानसशास्त्र सांगतं की निरोगी नात्यामध्ये परस्परता म्हणजे दोघेही एकमेकांसाठी काहीतरी करत असतात, पण स्वार्थी व्यक्तीला फक्त स्वार्थ घेणं आणि स्वार्थ साधून निघणं हेच माहिती असतं. एक क्षण कल्पना करा, तुमच्या हातावर एक छोटीशी जखम आहे. जर तुम्ही सतत खाजवत राहिलात तर ती जखम कधीच भरून येत नाही, पण त्याला थोडा वेळ शांतता दिलीत तर ती आपोआप भरून येते. आपल्या चुकीचंही अगदी तसंच असतं. त्याच्याकडून शिकायचं असतं, त्याच्यात अडकून राहायचं नसतं. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ज्याला प्रत्येक गोष्ट परफेक्ट हवी असते त्याला शांतता कधीच मिळत नाही. कारण जीवन मशीन नाही आणि तुम्हीसुद्धा मशीन नाही, पण परफेक्शन नाही. मनाला अस्वस्थ ठेवणारी आणखीन एक मोठी सवय आहे, ती म्हणजे लोकांच्या प्रत्येक वागण्याचा अर्थ स्वतःशी जोडणं. ते आता पुढच्या भागात. तुमच्या आयुष्यात किती वेळा असं झाले की तुम्ही कोणाला मेसेज पाठवला, 2 तास रिप्लाय नाही, मन हळूहळू स्वतःच कथा तयार करायला लागतं. कदाचित त्यांना माझ्याशी बोलायचं नाही, मी काही चुकीचं बोललो का, ते मला मुद्दाम दुर्लक्ष करतायत. आणि मग वारंवार फोन चेक करणं, लास्ट सीन पाहणं, ऑनलाईन आहेत का ते पाहणं. मन मात्र प्रत्येक मिनिटाला नवा निष्कर्ष काढत राहतं. पण आपण प्रत्येक एक महत्त्वाची गोष्ट विसरतो. आज जवळजवळ प्रत्येक माणूस काही ना काही लढाई लढत असतो आणि कोणी घरच्या जबाबदाऱ्यांमध्ये अडकलेला असतो, कोणी आर्थिक तणावामध्ये आहे, तर कोणी भविष्याची चिंता करत आहे, तर कोणी इतका मानसिकदृष्ट्या थकलेला आहे की बोलण्याची ही ताकद त्याच्यामध्ये उरलेली नाही. एक माणूस एका दिवशी मार्केटमध्ये गेला, दुकानदाराने त्याला अगदी कोरड्या आवाजात उत्तर दिलं. त्याला खूप वाईट वाटलं. घरी जाताना तो मनाला म्हणत होता की किती उद्धट माणूस आहे. पण नंतर त्याला कळलं त्या दुकानदाराच्या वडिलांचं त्याच दिवशी सकाळी निधन झालं होतं, तरीही तो दुकान उघडून बसला होता. आता स्वतःला विचारा, तो दुकानदार खरंच उद्धट होता की त्याच्या दुःखात इतका हरवला होता की त्याला बाहेरच जगणंच दिसत नव्हतं. कोणी शांत बोललं, आपण म्हणतो ॲटिट्यूड दाखवलं. कोणी हसलं नाही, आपण म्हणतो त्यांना मी आवडत नाही. फोन उचलला, आपण म्हणतो तो मला टाळतोय. पण त्याची खरी परिस्थिती, त्याच्या आयुष्यात काय सुरू आहे हे आपल्याला कधीच माहीत नसतं. म्हणून क्षण कल्पना करा, रस्त्यावर चालताना कोणीतरी घाईघाईत तुम्हाला धक्का देऊन पुढे निघून जातं. त्या क्षणी राग येणं स्वाभाविक आहे, पण नंतर कळतं त्याच्या घरचं कोणीतरी हॉस्पिटलमध्ये आहे आणि तिकडे तो धावत होते. त्या क्षणी तुमचा राग आपोआप कमी होतो, कारण तुम्हाला त्याच्या वागण्यामागचं कारण समजतं. म्हणून लोकांच्या प्रत्येक वागण्याचा अर्थ स्वतःशी जोडणं थांबवलं की मनावरचं खूप मोठं ओझं हलकं होतं. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, लोक नेहमी तुम्हाला दुखवण्यासाठी बदलत नाहीत. अनेकदा ते फक्त त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातील संघर्षामध्ये हरवलेले असतात. हे समजलं. पण मनाला थकणारी अजून एक सवय आहे, ती म्हणजे प्रत्येक गोष्टींवर लगेच रिॲक्शन देणं. आणि ही सवय मनाची ऊर्जा कशी संपवते ते आता पुढच्या भागात पाहूया. बघा,
तुम्ही शारीरिकदृष्ट्या फारसं काम केलेलं नसतं, पण मानसिकदृष्ट्या पूर्णपणे थकलेले असता, कारण दिवसभर शरीरापेक्षा जास्त मन काम करत असतं. कोणी एक वाक्य बोललं, मनात लगेच रिॲक्शन. कोणी तुमच्याशी असहमत झालं, मनात लगेच स्वतःला सिद्ध करण्याची धडपड. सोशल मीडियावर काहीतरी पाहिलं, मनात लगेच तुलना. कोणी चुकीचं वागलं, मनात लगेच राग. आणि हळूहळू मनाला शांत राहण्याची सवयच उरत नाही. आपलं मन एखाद्या मोबाईलसारखं आहे, जितकी जास्त ॲप्स एकाच वेळी चालू ठेवू तितकीच बॅटरी लवकर संपते. अगदी तसंच आपण दिवसभर मनात राग, तुलना, चिंता, शंका, अपेक्षा आणि प्रतिक्रिया याची असंख्य ॲप्स चालू ठेवतो आणि संध्याकाळी होईपर्यंत मनाची बॅटरी पूर्णपणे रिकामी झालेली असते. एक माणूस होता, तो खूप हुशार होता, पण त्याची एक सवय होती, कोणी त्याच्याशी असहमत झालं की तो लगेच स्वतःचं म्हणणं सिद्ध करायला लागायचा. तासनतास वाद, स्पष्टीकरण, युक्तिवाद. शेवटी तो मानसिकदृष्ट्या इतका थकायचा की रात्री झोप लागत नसे आणि दुसऱ्या दिवशी कोणत्याच कामात उत्साह वाटत नसे. एके दिवशी त्याच्या जवळच्या व्यक्तीने त्याला विचारलं, तुम्ही प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करायलाच का हवं असतं? हे खरंच आहे का? तो काही क्षण शांत राहिला, कारण त्याच्याकडे त्या प्रश्नाचं उत्तरच नव्हतं. आणि स्वतःलाच विचारा, प्रत्येक वेळी उत्तर देणं खरंच आवश्यक असतं का? प्रत्येक वाद जिंकणं खरंच महत्त्वाचं असतं का? प्रत्येक गैरसमज दूर करायलाच हवा असंही नाही, बहुतेक वेळा नाही. म्हणूनच प्रत्येक कमेंटला उत्तर द्यायलाच हवं किंवा नाही. वाद जिंकायलाच हवा असंही नाही. प्रत्येकाला गैरसमज दूर करायलाच हवा असंही नाही. एक क्षण कल्पना करा, रस्त्यावर एखादा कुत्रा तुमच्या मागे भुकतो, तुम्ही बी त्याच्यावर ओरडायला लागलात तर फरक काय राहिला? म्हणून तुम्ही शांतपणे पुढे निघून गेलात की तुमची ऊर्जा वाचते आणि तुमचंही लक्ष त्यापेक्षा कमी होत राहतं, प्रवासावरच राहतं. अनेक लोकांना सत्य नको असतं, त्यांना फक्त तुमची रिॲक्शन हवी असते. आणि अशा वेळी रिॲक्शन न देणं ही सर्वात मोठी ताकद असते. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, खरा मजबूत माणूस तो नसतो जो प्रत्येक वेळी बोलतो. तो खरा मजबूत माणूस तो असतो ज्याला कुठे बोलायचं आणि कुठे शांत राहायचं हे समजतं. रिॲक्शन कमी केली की मन हलकं व्हायला लागतं. मन लगेच शांत राहण्यासाठी त्याला आणखीन एका सवयीची गरज असते, ती म्हणजे वेळोवेळी थांबण्याची सवय. ती सवय आयुष्य कसं बदलू शकते ते आता आपण पाहूया. मामा सांगतात, तुम्ही जेवत असता, पण ऑफिसमध्ये असतं, गाडी चालवत, पण मन फोनमध्ये अडकलेलं असतं. शरीर एका ठिकाणी, मन 1000 ठिकाणी. हळूहळू हे मन इतकं थकून जातं की शांतता म्हणजे नेमकं काय आहे हेच विसरून जातं. पाण्याने भरलेल्या ग्लास सारखं आहे. जोपर्यंत तो ग्लास सतत हलत राहतो तोपर्यंत त्यातलं पाणी कधी स्थिर होत नाही. पण काही क्षण तो ग्लास शांत ठेवला तर सगळा गाळ खाली बसतो आणि पाणी पुन्हा स्वच्छ दिसायला लागतं. मनाचंही अगदी तसंच असतं. त्याला प्रत्येक वेळी उत्तराची गरज नसते. कधीकधी त्याला फक्त एका क्षणाची शांततेची गरज असते. एक माणूस होता, तो एका कंपनीमध्ये काम करायचा. तो मॅनेजर होता. दिवसभर मीटिंग, फोन्स, डेडलाईन, सततचा ताण. पूर्ण तो दिवस छोट्या गोष्टींवर लगेच प्रतिक्रिया द्यायचा. लहान लहान निर्णयामध्येही गोंधळायचा. घरी गेल्यावर त्याचं मन भक्तांची सर्व इच्छा, सर्व संकटे दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात. जीवन जगायचे असेल तर जीवनात कुणाचेही मन दुखवू नकोस. याच्यापेक्षा पुण्याचे कर्म कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरज नाही. मामा आपल्याला सांगतात, बाळा मी आहे रे. बाळा मी चराचरात व्यापून आहे. बाळा मी ब्रह्मांड नायक आहे. मग तू घाबरतो कशाला? आता तुझ्या सर्व चिंता मला दे बरं. आणि तू चिंतामुक्त होऊन फक्त माझ्या नामस्मरणात तल्लीन होऊन राहा. देव तुमच्यावर सुख, समृद्धी, आनंद, शांती, संपत्ती याचा भरपूर विपुलतेच्या प्रमाणात वर्षाव करणार आहे. जर तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये बाळूमामा माझा पाठी राखा असे टाईप करून हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल. मित्रांनो, मामा सांगतात, तुम्ही कितीही सेवा करा परंतु तुम्हाला भोग हे भोगूनच संपवावे लागतात. मग तुम्ही म्हणाल की भोग हे तर भोगूनच संपवावे लागतात, तर मग सेवेचं महत्त्व काय, नामाचं महत्त्व काय? तर हा सर्वांच्या मनातील
सर्वात मोठा आणि खरोखरचाच प्रश्न आहे. मित्रांनो, जर तुम्ही मामांची सेवा केली तर तुमचे जे काही भोग आहेत त्या भोगाची, त्या प्रारब्धाची तीव्रता कमी करण्याचं काम आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा करतात आणि त्या संकटातून मार्ग दाखवण्याचं काम आपल्याला बाळूमामा करतात. त्यामुळे आलेल्या संकटाची तीव्रता आपल्याला कसल्याही प्रकारची जाणवत नाही. म्हणजेच आपल्यावर संकट आलं नाही अशा प्रकारची अनुभूती आपल्याला मामा देतात. यावेळी तू तीव्र संकटाला तोंड देत आहेस, संकटाशी सामना करत आहेस. पराजय होईल की विजय होईल याची चिंता करत आहेस. परंतु बाळा, हे सर्व काही मला माहीत आहे. तुझं जे संकट चालू आहे, तू ज्या संकटाशी सामना करत आहेस, त्या संकटाचा, त्या त्रासाचा मी लवकरच अंत करणार आहे. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या एका शेअरने कुणाच्या तरी मनाला नवीन दिशा मिळेल, कुणाचे तरी आयुष्य पुन्हा एकदा जगण्यास मदत होईल, कुणाचे तरी आयुष्य जागृत होईल. त्यासाठी तुम्ही हा संदेश शेअर करून पुण्याचे भागीदार व्हा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटं आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधीच जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलावलं असतं.
अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभा असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका. कारण लक्षात ठेवा, संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, बदल हा एक जीवनाचा भाग आहे. जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात. जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा. जर का तुम्ही बदल स्वीकारण्यास तयार असाल तर होय बाळू मामा, मी तयार आहे, मला आशीर्वाद द्या असे टाईप करा. मित्रांनो, हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मग बोला बोला बाळू मामा.